31 मार्चला इराणच्या IRGCने एक धमकी दिलेली होती. या धमकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मध्य पूर्वेत ज्या अमेरिकन कंपन्या आहेत, या कंपन्यांचे ऑफिसेस, डेटा सेंटर्स, त्यांचे कमर्शियल सेंटर्स हे सगळं आम्ही उडवून लावू. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यावर विश्वास बसला नव्हता. ते याबद्दल हसलेले होते. पण प्रत्यक्षात IRGCनं काल 1 तारखेला गल्फमधल्या बहरीन या देशामधल्या अमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या ऑफिसवरती हल्ला करून ते उडवून लावून हे सिद्ध केलं की जे IRGC किंवा इराण बोलून दाखवतो ते इराण करून दाखवतो. आतापर्यंत हे युद्ध 1 महिन्यापेक्षा जास्त चाललेलं आहे आणि एका 1 महिन्याच्या या युद्धाच्या अनुभवानंतर आपण एवढं म्हणू शकतो की ज्या ज्या धमक्या डोनाल्ड ट्रम्प देतात त्या कधीही पूर्ण केल्या जात नाहीत. पण ज्या धमक्या इराण देतो त्या धमक्या मात्र इराण अतिशय व्यवस्थितपणे पूर्ण करतो आणि ही गोष्ट देखील त्यांनी तशीच पूर्ण केली. नेमका अमेझॉनवर हल्ला कसा झालाय, कुठं झालाय आणि त्याचा काय परिणाम झालाय किंवा होऊ शकतो ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. काल इराणने आपण दिलेल्या शब्दाला जागत अमेझॉनचं एक वेब सर्व्हिसेसचं ऑफिस आहे, ज्याला डेटा सेंटर म्हटलं जातं किंवा क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं जातं, ते उडवून लावलं. याच्यावरती ड्रोन अटॅक झालेले आहेत. मागच्या आठवड्यात देखील अमेझॉनच्या या ऑफिसला टार्गेट केलं गेलं होतं. बहरीनमध्ये याचबरोबर UAE मधल्या अमेझॉनच्या ऑफिसला देखील या युद्धाच्या सुरुवातीलाच टार्गेट केलं होतं. म्हणजे थोडक्यात इराणच्या टार्गेटवर पहिल्यापासूनच अमेझॉन आहे. पण अमेझॉन त्या 18 कंपन्यांच्या पैकी देखील आहे ज्यांच्यावरती हल्ला करणार असं इराणने परवा दिवशी सांगितलेलं होतं. या गोष्टीचा फटका संपूर्ण मध्य पूर्वेतल्या अनेक देशांना बसू शकतो. या संपूर्ण देशांमध्ये बँकिंग, पेमेंट्स, डिलिव्हरी ॲप्स, सॉफ्टवेअर्स या सगळ्या गोष्टींच्यावर याचा परिणाम होणार आहे. या अमेझॉनच्या वेब सर्व्हिसेस अनेक राष्ट्र वापरतात. त्या राष्ट्रांचे जे गव्हर्नमेंटचे सर्व्हर्स वगैरे असतात ते देखील इथं अमेझॉनच्या माध्यमातून चालतात. याशिवाय अमेरिकन मिलिटरी जी सेंट्रल कमांड आहे, ही सेंट्रल कमांड देखील इथं मध्य पूर्वेमध्ये अमेझॉन वेब सर्व्हिसेस वापरते. त्यामुळे त्यांना देखील फटका बसणार आहे. याशिवाय अमेरिकन सरकार किंवा अमेरिकन मिलिटरी क्लाउड सिस्टीम वापरते. ती देखील आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने क्लाउड विरुद्ध अमेरिका सरकार किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये एक झगडा मागच्या काही दिवसापूर्वी दिसला होता. त्यामुळे हा जो हल्ला झालाय, या हल्ल्याचा परिणाम अमेरिकेच्या जी कॅपॅबिलिटी आहे कुठेही हल्ला करण्याची, याच्यावरती देखील होऊ शकतो. नेमका ह्याचा परिणाम काय काय होईल ते येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. मागच्या आठवड्यापासूनच अमेझॉनची ही सगळी वेब सर्व्हिस आहे ती डिसरप्ट झाली होती, हे अमेझॉननं मान्य केलं होतं. पण हा जो रिसंट हल्ला झालाय कालचा, त्यानंतर अमेझॉननं याच्याबद्दलची कोणतीही प्रतिक्रिया अजून दिलेली नाही. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जे 18 मिनिटाचं भाषण केलं, या 18 मिनिटाच्या भाषणात ऍक्च्युली ते जे मुद्द्याचं काय होतं ते बोललेच नाहीत. ते खूप काही बडबडत राहिले. या अगोदर देखील जेव्हा त्यांना प्रश्न विचारलेला, पत्रकारांनी विचारलेला होता की अमेरिकन कंपन्यांना इराण लक्ष्य करणार आहे, त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की त्यांच्याकडे आता हल्ला करण्यासारखं शिल्लक काय राहिलंय. त्यांच्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स संपलेली आहेत. ते काय BB गन घेऊन आमच्यावर हल्ला करणार काय कंपन्यांवर. पण प्रत्यक्षात इराणनं तो हल्ला करून दाखवलाय. कालच्या त्यांच्या भाषणात देखील त्यांनी अशाच काही गोष्टी बोलल्या. ते म्हणाले की मॅक्रॉनची बायको मॅक्रॉनला मारते वगैरे वगैरे. म्हणजे या गोष्टींचा खरं तर युद्धाशी काही डायरेक्ट संबंध नाही, पण तरी देखील ते ह्या गोष्टी बोलून गेले. त्यांनी परत एकदा सांगितलं की 2-3 आठवड्यात इराणवरती एवढे हल्ला करणार आणि इराणचं युद्ध संपवणार. आम्ही हे युद्ध अगोदरच जिंकलोय हे देखील सांगायला ते विसरले नाहीत. पण एकूणच डोनाल्ड ट्रम्प यांची बॉडी लँग्वेज जर बघितली तर लक्षात येत होतं की डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिका हे युद्ध जिंकण्यापासून खूप खूप लांब आहेत. आता सध्या तरी ते जिंकण्याच्या अजिबात जवळ पोहोचतील अशी देखील शक्यता नाही. आता अमेझॉनच्या या वेब सर्व्हिसेसच्या डेटा सेंटरचं नेमकं कितपत नुकसान झालंय हे अमेझॉननं स्वतःचं क्लॅरिफिकेशन दिल्याशिवाय कळणार नाही. पण इराणनं जी धमकी दिली होती, IRGCनं सांगितलेल्या धमकीमध्ये 18 कंपन्यांचा उल्लेख होता आणि त्यांनी सांगितलं होतं की कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, त्याचबरोबर कंपन्यांच्या आसपास राहणारे सामान्य लोक या सगळ्यांनी 1 किलोमीटर अंतरावरती जाऊन राहायचं आहे, अन्यथा आम्ही हल्ला करू. त्यामध्ये जे लोक मरतील त्याला आम्ही जबाबदार नाही. या 18 कंपन्यांची नावं अशी होती: सिस्को, HP, इंटेल, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, गुगल, मेटा, IBM, डेल, पलांटीर, एनव्हिडिया, JP मॉर्गन, टेस्ला, जनरल इलेक्ट्रिक, स्पायर सोल्युशन्स, G42 आणि बोईंग. आता या 18 कंपन्यांच्या पैकी आणखी कुठल्या कुठल्या कंपन्यांच्यावरती ॲक्च्युली IRGC हल्ला करते हे येणाऱ्या काळात आपल्याला बघावं लागेल. किंवा अमेरिकेमध्ये किती ताकद आहे की ते हे हल्ले वाचवू शकेल, या गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळतील. नेमकं काय काय होतंय त्यावर आपलं लक्ष राहिलंच. पण तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.